राजेश जगताप लिखित कौसल्येचा राम प्रकरण 7. अखेर मला राम दिसला. आज सकाळी अगदी वेळेवर जाग आली आहे. मन आणि तन खूपच हलकं हलकं वाटतंय. नजर सहजच त्या कमळ फुलाकडे गेली. आश्रमातून परत येताना रस्ता अडवायला कोणीच आलं नव्हतं. फूल जसं काल ताजं टवटवीत होतं अगदी तसंच आजही आहे. त्याचा मंद सुवास चौफेर पसरलाय. एकंदरीतच सगळं कसं छान छान वाटतंय. आणि आता असंही वाटतंय की हे रोजचं येणं जाणं थांबवावं. तिकडेच राहावं, महर्षींच्या सोबत, कुमारच्या सोबत. काही नवीन पाहता येईल, शिकता येईल. पण हा झाला माझा विचार. महर्षींचं काय? ते देतील का परवानगी आश्रमात राहायला? आणि समजा परवानगी दिली तरी तिथले ते नियम, त्या परंपरा, त्याचं पालन आपण कसं करणार? पण मग महर्षी तर मला रामस्वरूप म्हणतात. म्हणजे रामाला जमलं ते रामस्वरूपाला का जमू नये? मन इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही असा विचार करून मी आश्रमाची वाट धरली. अर्थात हाती ते टवटवीत कमळाचं फूल धरायला मात्र विसरलो नाही. आज मात्र कोणत्याही अडथळ्याविना आश्रमात पोहोचलो. महर्षींची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. आजही त्यांनी ते शेलकं भोजपत्र समोर ठेवून त्यास वंदन केलं. कित्येक दिवसांची प्रतीक्षा करूनही त्याच्या हृदयपटलावर एक अक्षरही साकारलेलं नव्हतं. त्याच्यासोबत आम्हा सगळ्यांना त्या अक्षराची उत्सुकता लागली आहे. हत्ती, मोर, खारुटी, पोपट, गरुड, हुप्प्या आणि अस्वल सर्वांनी आपापली जागा घेतली. दूरवर ते कुबड तसंच स्थिरावलं होतं. ते जवळ का येत नाही असं महर्षींना विचारावं वाटलं, पण हिंमत झाली नाही. कुमार कालच्याप्रमाणे महर्षींच्या डावीकडे आणि मी उजवीकडे बसलो. महर्षींनी माझ्या आणि कुमारच्या डोळ्यांना पाणी लावलं. थोडं पाणी डोक्यावर शिंपडून मला वंदन केलं. खरं तर मला महर्षींच्या वंदन करण्यानं फारच संकोच वाटला. पण महर्षी मात्र शांतपणे म्हणाले, रामस्वरूप, डोळे मिटून चित्त स्थिर करावं. मी डोळे मिटून मनातल्या मनात राम राम असा धावा करू लागलो. हळूहळू डोळे जड झाले. अंगातून कणाकणानं काहीतरी कमी होऊ लागलं आणि देहाचं ते जडत्व मागे ठेवून आम्ही जात होतो एका अनाकलनीय प्रवासाला. आम्ही जंगलातून जात असताना आई ग मेलो मेलो अशी आर्त किंकाळी कानावर पडली. एका तळ्याच्या काठी एक युवक बाण लागून घायाळ झाला होता. त्याच्या शेजारी एक जलपात्र पडलंय. बहुतेक तो पाणी घेण्यासाठी आला असावा. झाडाआडून हाती धनुष्यबाण धरलेला एक शिकारी तिथे पोहोचला. आपल्या हातून चुकून हे कृत्य घडल्याचे अपराधी भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतायत. त्यांनी त्या युवकाला विचारलं, बाळ, अरे कोण तू? तुझ्या जलपात्राच्या आवाजाला मी एखादं जंगली श्वापद समजून ध्वनिवेद बाण चालवला. माझ्याकडून नकळत घोर अपराध घडलाय. मला क्षमा कर. मी मी श्रावण. माझ्या अंध मातापित्यासाठी पाणी घेण्याकरता आलो होतो. आपण कोण? बाळा, मी इक्ष्वाकू वंशातील अजराजाचा पुत्र दशरथ आहे. यात साकेत म्हणजे अयोध्या नगरीचा राजा आहे. राजन, राजन, मला मृत्यू दिसतोय. आपण कृपया माझ्या अंध मातापित्याला पाणी पाजावं. ते तहानेने व्याकुळलेत. तुझे मातापिता आहेत कुठे? नाव काय त्यांचं? ते ते तिकडे झाडाखाली बसलेत. माझ्या पित्याचं नाव शांतनू, माता सुभद्रा.
श्रावण फक्त एवढंच बोलून कालवश झाला. राजा दशरथाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी श्रावणाच्या मृत शरीराकडे आणि मग त्याच्या अंध माता पित्याकडे पाहिलं. क्षणभर मनात विचार आला, जावं का निघून? ते 2 आंधळे तर मला पाहू शकत नाहीत. आणि पाहिलं असतं तरी काय केलं असतं? मी तर राजा आहे. असा विचार करून त्यांनी जाण्यासाठी पाऊल उचललं, पण पुन्हा विचार केला. जाता जाता त्या तरुणाची अखेरची इच्छा पूर्ण करून जावं. त्याच्या त्या आंधळ्या माता पित्याला पाणी पाजावं. तिथेच पडलेलं ते जलपात्र त्यांनी भरून घेतलं आणि त्या अंध वृद्धांकडे आला. त्याच्या पायातील जोड्याचा आवाज अनोळखी वाटल्यानं त्याने विचारलं, कोण आहे? कोण आहे? आपलं नाव सांगावं का न सांगावं या संभ्रमात पडलेल्या दशरथानं काहीही न बोलता जलपात्र त्यांच्या हाती दिलं. जलपात्र देणारी व्यक्ती श्रावण नसल्याची खात्री पटल्याने त्यांनी पुन्हा विचारलं, कोण आहात आपण? आणि बोलत का नाही? आमचा हा बाळ श्रावण कुठे आहे? आम्ही त्याच्याशिवाय इतरांच्या हातून अन्न पाणी घेत नाही. कृपया आपण जा आणि आमच्या बाळाला पाठवून द्या. आता मात्र राजा दशरथाचा नाईलाज झाला. श्रावणाची आपल्या मातापित्याला पाणी पाजण्याची अखेरची इच्छा पूर्ण करणं एक राजा आणि माणुसकीच्या नात्यानं आपलं कर्तव्य आहे. नाव सांगितलं नाही तर ते पाणी पिणार नाहीत. अखेर त्याला बोलावंच लागलं. मी राजा दशरथ आहे. कृपया आपण पाणी प्यावं. कोण? राजा दशरथ? पण मग आपण का पाणी आणलंय? पाणी आणायला तर आमचा बाळ श्रावण गेला होता. तो कुठे आहे? राजा दशरथ यावर काही बोलला नाही. त्यांनी उत्तर न दिल्यानं त्यांनी पुन्हा विचारलं, राजा, आमचा श्रावण कुठे आहे? तो आल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. त्या दृष्टीहीन मातापित्याची व्याकुळता पाहून राजा दशरथाला बोलावंच लागलं. तर तुमचा म्हणजे काय झालंय त्याला? राजा, बोलताना तुझी जीभ का अडखळतीये? बोल राजा, अरे बोल. कुठे आमचा बाळ? कुठे आमचा श्रावण? श्रावण? हो, श्रावण ना? राजा, तू काहीतरी लपवतोयस. काय झालंय त्याला? सांगत का नाही आहेस तू? त्या दृष्टीहीन वृद्धांचा काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश राजा दशरथाला अंतर्बाह्य हेलावून गेला. आणि अखेर तो म्हणाला, मला माफ करा. माझा बाण लागून तुमच्या श्रावणचा राजा. अरे काय केलंस हे? काय केलंस? अरे तो आमचे डोळे होता. आमचं जग होता तो. तो गेला नाही आहे. तू त्याला मारलंयस. आता आम्ही जगावं तरी का? आणि कुणासाठी जगावं? राजा, तुझ्यामुळे आमचा पुत्र गेला. तुझ्यामुळे हा जीव घेणा पुत्रवियोग आमच्या नशिबी आलाय राजा. आम्ही जसे आमच्या पुत्रवियोगानं मरतोय, तुलाही पुत्रवियोगाचं दुःख भोगावं लागेल आणि तूही तसाच मरशील. हा आमचा शाप आहे तुला. आणि इतकं बोलून त्या दोघांनी प्राणत्याग केला. त्यांच्या मृतदेहाकडे पाहून राजा दशरथाला अतिशय दुःख झालं. त्यांनी केलेला अपराध हा जाणीवपूर्वक केलेला नसला तरी तो त्याच्या हातूनच घडलेला असल्यानं ती शापवाणी खरी ठरणार याबद्दल त्याची खात्री होती.
आपल्या सैनिकांना तिघांचेही अंत्यसंस्कार करायला सांगून राजा दशरथ त्याच्या महालाकडे परतण्यासाठी त्या घनदाट जंगलातून बाहेर पडला. राजवैभवाची नखशिखांत लक्षणं परिधान केलेला एका सार्वभौम नगरीचा राजा गर्भगळीतून जड पावलांनी चालतोय. त्याची नजर त्या नगरीच्या वैभवावरनं फिरली आणि त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. कारण कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 रूपवान राण्या असूनही त्याला पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. परिणामी राजगादीला अजूनही वारस लाभला नव्हता. मनातली ती नाजूक जखम श्रावणाच्या मातापित्यांनी दिलेल्या शापामुळे जास्तच ठसठसू लागली होती. आता या साकेत नगरीचं म्हणजे अयोध्या नगरीचं हे राजवैभव जपावं तरी कुणी? त्याची साकेत, इक्ष्वाकू कुळाच्या राजा अजची साकेत नगरी. त्या वैभवशाली नगरीवर आमची ही नजर फिरली. नेत्रजा म्हणजे शरयू नदीच्या तीरावर वसलेली ही नगरी 12 योजन लांबीची आणि 3 योजन रुंदीची होती. या नगरीतील प्रशस्त रस्त्यांवर रोज सुगंधी पाण्याचा शिडकावा केला जात असे. नगरीभोवती खोल खंदक आणि अभेद्य तटबंदी होती. सुवर्णजडित घुमट आणि कोरीव काम केलेली चंदनाची दारं असलेले भव्य असे महाल होते. ठिकठिकाणी सुंदर बागा आणि कमळाच्या फुलांनी सुशोभित भव्य तळी होती, कारंजी होती. त्यामुळे भवताल नेहमी आल्हाददायी वाटत होता. मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठा होत्या. अयोध्या नगरीत कुणीही गरीब, दुःखी नव्हतं. सर्व नागरिक धार्मिक आणि सुखी समाधानी होते. त्याचबरोबर ते सत्यवचनी, आदरातिथ्य करणारे होते. नगरीतील भव्य देवळात वेदघोषांचा आणि मंत्रोच्चारांचा होणारा परिपाठ सात्विक भावांची उधळण करत होता. साकेत नगरी सर्वार्थानं वैभवशाली, संपन्न आणि सामर्थ्यवान असल्यानं तिला कुणीही जिंकू शकत नव्हतं आणि म्हणूनच ती पुढे अयोध्या म्हणून ओळखली जाऊ लागली. वैभवशाली असल्यानं तिला इंद्राची दुसरी अमरावती असंही संबोधण्यात आलं. नेत्रजा नदीचे गुप्तार घाट, कौसल्या घाट आणि कैकेयी घाट असे काही घाटही होते. अशा या नगरीत राजा दशरथाचा भव्य महाल होता. महालांच्या भिंती आणि घुमट सुवर्णजडित आणि रत्नजडित होतं. राजाच्या 3ही राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीसाठी स्वतंत्र, भव्य आणि सर्व सुखसोयींनी सुसज्ज असे महाल होते. याशिवाय एक वैशिष्ट्यपूर्ण असं कोपभवनसुद्धा होतं. तिथे राण्या आपापली दुःख आणि राग व्यक्त करत होत्या. राजवाड्यात एक भव्य सभामंडपही होता. तिथे राजा दशरथ आपले मंत्री आणि ऋषीमुनी यांच्यासोबत चर्चा करत असे. या भव्य दिव्य नगरीच्या प्रवेशद्वारात पोहोचताच राजा दशरथाची नजर त्याच्या महालाकडे गेली. महालाच्या सुवर्णजटित घुमटावर एक घुबड बसलेलं बघून त्याच्या काळजात चर्र झालं. अगदी काही वेळापूर्वी त्याच्या हातून नकळत तिघांचा मृत्यू झाला होता. आणि अशात राजमहालाच्या घुमटावर बसलेलं ते घुबड पाहून ही एखाद्या संकटाची नांदी तर नसावी हा विचार त्याच्या दुःखात भर टाकून गेला. तो प्रवेशद्वारातून आत आला. पुन्हा नजर राजमहालाच्या घुमटाकडे गेली. ते घुबड अजूनही तिथेच बसलेलं पाहून त्याच्या काळजाची धडधड अधिकच वाढली. काहीशा विमनस्क अवस्थेत तो जेमतेम 4 पावलं पुढे गेला असेल. तोच कुठून तरी एक कावळा आला आणि त्याच्या डोक्यावर चोच मारून काव काव असा कर्णकर्कश आवाज करत उडून गेला. आणि मग सगळीकडेच कावकाव सुरू झाली. बघता बघता दशरथाच्या डोक्यावर एखादा काळा ढग उतरला असल्यासारखं वाटायला लागलं. एक एक कावळा दशरथाच्या दिशेनं झेपावू लागला. त्याला चोच मारून काव काव करत उडून जाऊ लागला.
भांबावलेला दशरथ कसाबसा महालात पोचला. कावळ्यांनी चोचा मारल्यामुळे त्याच्या डोक्यावर जखमा झाल्या होत्या. काहीतरी अमंगल अशुभ तर घडणार नाही ना, असा विचार त्याच्या मनात येताच त्यांनी सेवेकऱ्याला हाक मारली. कोण आहे रे बाहेर? एक सेवेकरी गुणवंता लगबगीनं आत आला. खालच्या मानेने उभा राहिला. गुणा, तातडीने कुलगुरूंना आम्ही बोलवल्याची वर्दी देऊन ये. आज्ञाधारकपणे गुणवंता बाहेर गेला. दशरथाला त्याचाच महाल का कोण जाणे अतिशय भीषण आणि भयावह वाटू लागला. कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा भास झाला. छातीवर कोणीतरी डोंगरा एवढं ओझं ठेवल्यासारखं वाटू लागलं. अस्वस्थपणे येरझारा घालीत असतानाच कुलगुरू वसिष्ठ आल्याची सेवेकऱ्यानं वर्दी दिली. त्यांना आत पाठवण्यास सांगून तो पुन्हा येरझारा घालायला लागला. त्याला असं येरझारा घालताना बघून कुलगुरूंनी विचारलं, राजन, आपण असे अस्वस्थ का? कुलगुरूंच्या आवाजाने दशरथाची पावलं अडखळली. त्यांना आदरपूर्वक वंदन करून राजा म्हणाला, बसावं महर्षी. त्याच्या आवाजाला असलेली उदासीनतेची, दुःखाची किनार ओळखून कुलगुरू वसिष्ठांनी विचारलं, राजन, तातडीनं बोलवलं, शिवाय आपली मनस्थिती विचलित असल्याचं जाणवत आहे. राजा दशरथाने नजर उचलून कुलगुरूंकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातल्या आसवांनी ठाव सोडला. मनातली एखादी खोलवर जपलेली जखम पुन्हा चिघळली होती. जखम होती वैभव संपन्न अयोध्या राजगादीच्या वारसाची. महाराणी कौसल्येला झालेलं प्रथम कन्यारत्न शांता अगदी बालपणातच अंगदेशाचा राजा रोमपद आणि त्याची पत्नी वर्षिणी यांना दत्तक दिली होती. वर्षिणी महाराणी कौसल्येची थोरली बहीण संतानहीन असल्यानं तिला नकार देता आला नव्हता आणि नंतर मात्र राजा दशरथाला संतान प्राप्ती झालीच नव्हती. राजा दशरथांनी त्याच्या हातून नकळत घडलेल्या श्रावण आणि त्याच्या अंध मातापित्याच्या मृत्यूची घटना कुलगुरूंना सांगितली. त्या अंध वृद्धांनी दिलेला पुत्रवियोगाचा शाप सांगून त्याचं निवारण करण्याकरता उपाय सुचवावा अशी कुलगुरूंना विनंती केली. यावर कुलगुरू अतिशय प्रसन्न होऊन म्हणाले, राजन, हा शाप नाही, पुत्रप्राप्तीची भविष्यवाणी आहे. पुत्रवियोगाचा शाप म्हणजे आपणास पुत्रप्राप्ती होणं गरजेचं आहे आणि पुत्रप्राप्ती होणार हाच या शापवाणीचा संकेत आहे. कुलगुरूंच्या उत्तरानं राजा दशरथाचं क्षणिक समाधान झालं असलं तरी शांता मोठी झाली, तिचा विवाहही झाला आणि इतकी वर्ष उलटून गेली तरी तिन्ही राण्यांपैकी एकीचीही कूस उजवली नव्हती. आज काळीच पोखरणारा प्रश्न मनात धरून राजाने कुलगुरूंना विचारलं, क्षमस्व महर्षी, पण ते आणि तसं घडायचंच असतं तर आत्तापर्यंत घडलं नसतं का? आता घडेल याची शाश्वती काय? राजन, नियतीचे खेळ हे माणसाच्या बुद्धिचातुर्याच्या आवाक्या बाहेरचे असतात. ते ठरल्या वेळीच आपल्याला दिसतात, त्या अगोदर नाही. आपणास पुत्रप्राप्ती होणारच यात तिळमात्र शंका नाही. फक्त त्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञाचं आयोजन करावं. महर्षी, तसं केल्यानं खरंच पुत्रप्राप्ती होईल? आणि तो पार पाडण्यासाठी योग्य ज्ञानी पुरुष कोण आहे? राजाच्या मनात अजूनही शंका होतीच. महाराज, तो एकमेव ज्ञानी पुरुष आहे आपल्या शांताचे यजमान, तिचे पती ऋष्यशृंग ऋषी. महर्षी, खरंच का एवढे ज्ञानी आहेत ते? महाराज, अहो, ते नुसते ज्ञानीच नाहीत तर उच्च कोटीचे पवित्र आणि निष्पाप आहेत. तुमच्या मेहुणीच्या राज्यात भीषण दुष्काळ पडला असता तिच्या यजमानांनी ऋष्यशृंगांना उपाययोजना करण्यासाठी बोलवलं होतं. राज्याच्या भूमीवर ऋष्यशृंगांचं पाऊल पडलं आणि पाऊस पडला. त्यावर प्रसन्न होऊन राजा रोमपदनं ऋष्यशृंग यांच्याशी शांताचा विवाह लावून दिला.
थोर आहेत ते, त्यांच्याबद्दल मनात शंका धरू नये. कुलगुरू वसिष्ठांशी झालेला संवाद राजा दशरथाच्या मनातील वंशाच्या दिव्याची ज्योत प्रज्वलित करून गेला. हृदयातील भळभळणाऱ्या जखमेवर कुणीतरी हळूवार फुंकर घातल्यासारखं वाटलं. मनात सुखस्वप्नांचा मोर पिसारा फुलला. अंगातली मरगळ झटकून राजा दशरथानं ऋष्यशृंगांना पाचारण केलं. अवघी साकेत नगरी नवचैतन्यानं बहरली. राजमहालाच्या सोनेरी घुमटांना नवी झळाळी प्राप्त झाली. बागेतली फुलं अधिकच सुवासिक आणि टवटवीत दिसू लागली. आणि अखेर तो दिवस उजाडला. शरयूच्या तीरावर पुत्र कामेष्टी यज्ञाची तयारी पूर्ण झाली. वड, पिंपळ, उंबर, आंबा आणि शमीच्या समिधा मागवण्यात आल्या. फुलं, फळं आणि पानांच्या टोकऱ्या आणल्या गेल्या. दूध, दही, तूप, लोणी आणि मधाच्या घागरी आल्या. ऋष्यशृंगांनी यज्ञकुंड तयार केलं. त्यास गायीच्या शेणानं सारवून पवित्र केलं. रांगोळ्या काढल्या. बसण्यासाठी चंदनाचे पाट मांडले. सोन्याच्या भव्य समया प्रज्वलित झाल्या. राजा दशरथ पिवळ्या पितांबराचं सोवळं नेसून पाटावर स्थानापन्न झाले. त्यांच्या शेजारी डाव्या बाजूकडील पहिल्या पाटावर महाराणी कौसल्या, दुसऱ्या पाटावर सुमित्रा आणि शेवटच्या पाटावर कैकेयी बसली. महाराणी कौसल्यानं पिवळं वस्त्र परिधान केलं होतं. सुमित्रानं हिरवं आणि कैकेयीनं लाल वस्त्र परिधान केलं होतं. तिघींनीही अंगभर सोने, हिरे आणि मोत्याचे दागिने चढवले होते. त्यांचा हा शृंगार मूळच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता. ऋष्यशृंगांनी राजा दशरथास कुंकुम, तिलक आणि अक्षदा लावल्या. चौघांच्याही हाती फूल देऊन यज्ञातील समिधांवर तूप घातलं. तुपात भिजवलेली कापसाची वात पेटवून अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ओम अग्नेय नमः या मंत्रोच्चारानं अग्निदेवतेस आवाहन केलं. ओम वम वहीन तुभ्यं नमः. ओम अग्निं दूतं पुरोददे हव्यवाहनम्. ओम गणानां त्वं गणपती हवामहे स्वाहा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ऋष्यशृंगाच्या मंत्रोच्चारानं यज्ञकुंडात अवतीर्ण झालेले अग्निदेव प्रसन्न झाले. त्यांचं ते रूप अकराळ विक्राळ न दिसता नेत्र सुखद वाटू लागलं. एकामागोमाग एक अशा आहुती यज्ञकुंडात पडू लागल्या. त्यामुळे वातावरण सुद्धा सुगंधित झालं. जे जे अनिष्ट, अहितकारी, अपायकारी ते सारं नष्ट झालं. राजा दशरथासह त्यांच्या तीनही राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी तन मनासह अंतर्बाह्य शुद्ध सुचिरभूत झाल्या. क्षीरसागरात शय्येवर पहुडलेले श्रीहरी सुखावले, हसले, हळुवार हसले आणि त्या दैवी दिव्यत्वाचा अंश घेऊन एक तेजपुंज निळी ज्योत साकेत नगरीकडे निघाली. यज्ञकुंडातील आहुती जळता जळता एकमेकीत विलीन झाल्या आणि तयार झालं एक अद्भुत, अचंबित करणारं दिव्य रसायन. धुराच्या रूपात साकारलं आणि त्याने अवघ्या साकेत नगरीला शुद्ध आणि पवित्र केलं. यज्ञातून एक अतिशय तेजस्वी प्रकाश प्रकटला. यज्ञाभोवती बसलेला राजा दशरथ आणि त्याच्या तिन्ही राण्यांचे डोळे आपोआप मिटले गेले. अंग प्रत्यंग एका अद्वितीय अनुभूतीने सुखावलं. ऋष्यशृंगांनी शेवटची आहुती देताना म्हटलं, ओम अग्नेय स्वाहा. इदम अग्नेय इदन्न मम सर्वत्रम. असा एकच नाद भरला. राजा दशरथासह तिन्ही राण्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी जे पाहिलं ते निव्वळ अविश्वसनीय होतं. यज्ञकुंडातल्या प्रखर अग्निज्वाळांचा तांबडा पिवळा पितांबर परिधान केलेले अग्निदेव साक्षात अवतरलेले होते. त्यांच्या तेजस्वी मुखावर एक मंद मधुर स्मित साकारलं होतं. त्यांच्या हातात एक सुवर्ण कलश होता.
त्याला हिरामाणकांचं कोंदण होतं, त्यातून प्रसवणारा प्रकाश क्षणाक्षणाला आपली दिव्य आभा बदलत होता. सर्वप्रथम ऋष्यशृंग उठले. त्यांनी अग्निदेवतेला साष्टांग दंडवत घातला. पुष्पपात्रातली 2 फुलं उचलून त्यांच्या चरणी वाहिली. अग्निदेवतेनं आशीर्वाद मुद्रेत हात उचलून ते प्रसन्न असल्याचं सूचित केलं. ऋष्यशृंगांनी राजा दशरथास आणि 3ही राण्यास अग्निदेवतेला वंदन करण्यास सांगितलं. अग्निदेव पुन्हा प्रसन्न हसून राजा दशरथास म्हणाले, वत्सा, तुझी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तुझी आराधना केलीस, ती फळास येईल हे निश्चित. या मंगल कलशातील पायसम तुझ्या 3ही सहचारिणींना श्रीहरीला स्मरून श्रद्धापूर्वक ग्रहण करायला सांग. तिघींनाही अपत्य प्राप्ती होईल. तथास्तु. एवढं बोलून अग्निदेवतेनं तो मंगल कलश महाराणी कौसल्येनं पसरलेल्या पदरात ठेवला आणि त्या धगधगत्या अग्निकुंडात ते अंतर्धान पावले. सर्वांनी त्यांना हात जोडून वंदन केलं. कौसल्येने आपल्या पदरात धारण केलेल्या मंगल कलशास हाती धरून मनोभावे वंदन केलं आणि राजा दशरथाच्या हाती सोपवला. अंग अंग रोमांचित झालेलं आणि अग्निदेवतेच्या कृपाशीर्वादानं गदगदित झालेला राजा दशरथ हातातल्या कलशाकडे कृतज्ञतापूर्वक कितीतरी वेळ पाहत होता. संतती प्राप्तीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. शिशिराच्या पानगळतीला पुन्हा नव्यानं चैत्रपालवी फुटू पाहत होती. मनातील पितृत्वाचे भाव डोळ्यातून पाझरू लागले. संतान सुखाच्या स्वप्नात हरवलेला राजा दशरथ भानावर आला तो ऋष्यशृंगांच्या आवाजानं, महाराज. काय? आपल्या हातातील कलशातलं पायसम म्हणजे खीर आपल्या गृहस्वामिनींना अग्निदेवतेचा प्रसाद म्हणून ग्रहण करण्यास द्यावा, विलंब करू नये. राजांनी 3ही राण्यांच्या हाती द्रोण दिले आणि कलशाला वंदन करून तो पायसम 3ही राण्यांच्या हातातील द्रोणात ओतू लागला. पहिला हक्क अर्थातच महाराणी कौसल्येचा. तिच्या हातातील द्रोणात पायसम म्हणजे खीर ओतत असताना क्षीरसागरातील शेषशय्येवर पहुडलेल्या दिव्यत्वाचा अंश घेऊन निघालेली ती दिव्य निळी ज्योत त्यात विलीन झाली. महाराणी कौसल्येनं तो पायसम ग्रहण करताच पहिल्या घोटाबरोबर तिच्या उदरात उतरली. तिच्या दैदिप्यमान तेजानं दिपलेले डोळे चोळत राजा दशरथानं तो पायसम राणी सुमित्रेच्या हातातल्या द्रोणात ओतला. पण डोळ्यावरील धूसर अवस्थेमुळे त्यातला काही भाग खाली पडला. ते पाहून महाराणी कौसल्या आणि राणी कैकेयी दोघीही हळहळल्या. राजा दशरथाने उरलेला पायसम कैकेयीच्या हातातल्या द्रोणात ओतला. तो बराच जास्त होता. मग राणी कैकेयीनं त्यातला थोडा सुमित्रेला दिला. तिचं उदारशील कृत्य पाहून महाराणी कौसल्येनेही तिच्या द्रोणातला उरलेला पायसम सुमित्रेला दिला. पुत्रकामेष्टी यज्ञाची सांगता झाली. पुढचा 1 मासाचा काळ लोटला आणि एके दिवशी महाराणी कौसल्येनं आपल्या गर्भधारणेची गोड बातमी राजा दशरथाला सांगितली. ती आणि तशीच गोड बातमी सुमित्रा आणि कैकेयीच्या महालातूनही समजली. तिघींच्याही उदरातील गर्भ वाढीस लागले आणि चैत्र शुद्ध नवमीला कौसल्येने एका गोंडस बाळाला जन्म दिला. राजा दशरथाच्या वंशवेलीवर पहिलं फूल उमललं. त्यानंतर थोड्याच दिवसात सुमित्रेने 2 आणि कैकेयीने एका पुत्रास जन्म दिला. महाराणी कौसल्येनं आणि राणी कैकेयीनं त्यांच्या द्रोणातील थोडं थोडं पायसम सुमित्रेवर विशेष लोभ असल्याने तिला दिलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून सुमित्रेने 2 पुत्रांना जन्म दिला होता. राजा दशरथाची वंशवेल बहरली, वाढीस लागली. दशरथानं आपल्या 4ही मुलांचं विधिवत बारसं आणि नामकरण सोहळा साजरा केला तेव्हा साकेत नगरीतील अवघे नगरजन सुखावले होते. महाराणी कौसल्येच्या पुत्राचं नामकरण झालं राम. सुमित्रेच्या पुत्रांचं लक्ष्मण आणि शत्रुघ्न असं नामकरण झालं आणि राणी कैकेयीच्या पुत्राचं नामकरण झालं भरत.
हा सोहळा पार पडला त्याला जवळपास 10 वर्षांचा काळ लोटलाय. 4ही राजपुत्र मोठे झालेत. आम्ही नेत्रजा म्हणजे शरयू नदीच्या काठावर पोचलोय. काठावर पुत्रकामेष्टी यज्ञाच्या पवित्र खुणा अजूनही दिसत आहेत. असं म्हणतात समिधांचा आहुतींचा सुगंध अजूनही तसाच दरवळतोय, अगदी कालच घडल्यासारखा. साकेत नगरीचं म्हणजेच अयोध्येचं वैभव आम्हाला पुढे पाऊल टाकू देत नाहीये. आम्ही आता त्या वैभवशाली नगरीचा राजा दशरथ त्याच्या राजमहालाच्या महाद्वाराशी उभे आहोत. आम्हाला आस आहे दशरथाच्या 4ही राजकुमारांना पाहण्याची, आणि त्यातही उत्सुकता आहे दशरथाच्या ज्येष्ठ पुत्राला पाहण्याची, रामाला पाहण्याची. मंडळी, तुम्हालाही पाहायचं आहे ना रामाला? चला तर मग. कुठे असेल तो यावेळी? आम्ही शोधतोय त्याला. तो राजा दशरथाच्या महालात दिसला नाही, माता कौसल्याच्या महालातही दिसला नाही, तो सुमित्रेच्या महालात सुद्धा नाही, लक्ष्मण आणि शत्रुघ्नाच्या महालातही नाही, तो माता कैकेयी आणि अनुज भरताच्या महालात सुद्धा दिसला नाही. सर्वजण आपापल्या महालात आहेत. अरे मग हा एकटाच कुठे गेला? मंडळी, तुम्हाला काय वाटतंय, कुठे गेला असेल राम? काही अंदाज लावता येईल का? आम्ही तर शोधून शोधून थकलोय. आता आश्रमात परतायला पाहिजे. विचारावं तरी कोणाला, आणि विचारणार तरी कसं? आमचा हा प्रवास मानसिक असल्यानं आम्हाला सगळे दिसत आहेत, पण आम्हाला कोणी पाहू शकत नाही. काय करणार? सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात ना. थांबा थांबा, आवाज करू नका, आवाज करू नका. शेजारच्या दालनात कोणाच्या तरी हसण्याचा, बोलण्याचा मधुर आवाज ऐकू येतोय. कोण असेल? राम? आम्ही हळूच डोकावून आत पाहिलं आणि तो दिसला. हो, तोच आहे. अहो, तोच ज्याला शोधत इतक्या लांबवर आलोय. ओळखलत ना? अगदी बरोबर ओळखलत. तो आहे राम. आणि तो कोणाच्या दालनात आहे सांगू शकाल? नाहीच सांगू शकणार तुम्ही. अहो, ती आहे मंथरा. आणि तो रूप सावळे स्मित वदन दिसले रामाचे. रूप सावळे स्मित वदन दिसले रामाचे, चंदना परी सौम्य शीतल रतीच्या कामाचे. मृदभाषी आज्ञाधारक तो पुत्र कौसल्येचा. मृदभाषी आज्ञाधारक तो पुत्र कौसल्येचा, पाहिला जिथे असे तो महाल मंथरेचा. कपटी कुबडी दासी मंथरा डाव साधू पाहे. कपटी कुबडी दासी मंथरा डाव साधू पाहे, ओठांवरी परी रामाच्या का हास्य गूढ आहे. मंडळी, अखेर राम दिसला. आणि आज त्या शेलक्या भोजपत्राचं भाग्य उजळलं आणि त्याच्या हृदयपटलावर पहिला शब्द अवतरला, श्रीराम. आणि पहिला श्लोक अवतरला, श्यामलं रूपमं तूल रामस्य स्मितमाननं, चंदनं सौम्य शीतं च कामदेव समप्रभम. मृदभाषी विनीतात्मा कौसल्यानंदवर्धनः, मंथराया विशालेऽस्मिन् प्रासादे सविलोकित. कुब्जासा कपटी दासी कूटं रचयितुं यते, रामोष्ठे वर्तते कस्मात् तथापि गूढहास्यकम्. थोडक्यात अर्थ, ही रचना श्रीरामकृपेनं माझ्या लेखणीतूनच साकारली आहे बरं. पहिलं कडवं म्हणजे रामाचं सावळं रूप आणि हसतमुख वदन चंदनाप्रमाणे शीतल आणि मदनाप्रमाणे तेजस्वी दिसतंय. दुसरं कडवं, मृदभाषी आणि आज्ञाधारक असा कौसल्याचा मुलगा म्हणजेच राम मंथरेच्या महालात दिसला. तिसरं कडवं, ती कपटी कोबडी दासी मंथरा षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करतीये, आणि तरीही रामाच्या ओठांवर असं गूढ हास्य काय?
तर मंडळी, आज अखेरी श्रीहरीच्या 7व्या अवताराचं, तुमच्या आमच्या रामाचं 7व्या दिवशी दर्शन झालं. कोणत्याही दैवी शक्तीची प्राप्ती सहज होत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, धीर धरावा लागतो. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात घ्यावी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्रोते हो, आता थोडं माझ्या मनातलं, थोडं तुमच्या मनातलं लिहून ठेवलं आहे राजेश जगताप सरांनी. ऐका. राजेश जगताप सर म्हणतात, जय श्रीराम मित्रांनो. आज कौसल्येचा राम कादंबरीचा हा 7वा भाग. पहिल्या भागापासून तुमच्या सर्वांच्या प्रेरणादायी आणि माझ्या लेखनाला मनापासून दाद देणाऱ्या, कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वाचून मन भरून आलं. खूप खूप आभारी आहे मित्रांनो, माझ्या या लेखन प्रवासात तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. आता माझ्या मनातलं. मित्रांनो, रामायणाशी संबंधित मी कुठलंही साहित्य वाचलेलं नाही, त्यामुळे कुठून सुरुवात करावी आणि काय लिहावं मोठा यक्षप्रश्न होता. आणि म्हणूनच मी निघालोय एका पायवाटेनी माझ्या रामाला शोधायला, अशी सुरुवात झाली. हा शोध घ्यायचा कुठून आणि कसा, हा दुसरा प्रश्न. त्याचं उत्तर मिळालं की ज्यांनी रामकथा लिहिली त्यांच्याकडेच जावं आणि गाठला महर्षी वाल्मिकींचा तमसा नदीकाठचा आश्रम. आता पुढील प्रवास त्यांच्यासोबत. ते नेतील तिकडे आणि तसाच होईल. आता तुमच्या मनातलं. या कादंबरीचं लेखन पूर्ण करावं म्हणून श्रोत्यांनी केलेला प्रेमळ आग्रह लाख मोलाचा आहे. त्यातील काही श्रोत्यांचे विशेष आभार मानावेसे वाटतात. त्यापैकी मंजिरी दांडेकर, प्रभावती उबाळे, लता अहिरे, अक्षय सूर्यवंशी म्हणजेच आमच्या शोभाताई सूर्यवंशी, प्रकाश जोशी, शेखर ताम्हाणे, कविता देव, दीपाली पाटील, विनोद कारळे, रश्मी उपाध्याय, उज्ज्वला गाडगीळ, निशा दोंदे, रवींद्र परांजपे हे जबलपूर मध्य प्रदेशचे आहेत, कुंदा जोशी, अशोक कदम, अक्षता गणपत, भारती माने, सरला पवार, रंजना कोरे, सुषमा रुईकर, शुभांगी कुलकर्णी, अनघा हेजीब, मीना जाधव, सुषमा कर्वे, शहाजी सदामते आणि फोन करून माझ्याशी डायरेक्ट बोलणाऱ्या दिव्यदृष्टी श्रोत्या प्राची खेमकर. याखेरीज कोणाचं नाव चुकून राहून गेलं असेल त्यांच्यासह आपल्या सर्वांचे लाडके दीपक रेगे सर. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. तुमचा लेखक मित्र राजेश जगताप. माझा फोन नंबर आहे 98 214 35 129 9821435129. मला संपर्क करा, माझ्याशी चर्चा करा. ही कादंबरी कशी पुढे नेता येईल यावर आपण विचार करू. धन्यवाद. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गेले 7 दिवस राजेश जगताप सर लिहित असलेल्या कौसल्येचा राम या कादंबरीचे काही भाग. 7 भाग सरांचे लिहून झालेले आहेत. यापुढची कादंबरी लवकर त्यांच्या हातून पूर्ण होवो, ती प्रकाशितही होवो. त्याचा जंगी प्रकाशन समारंभ आपल्या चॅनलतर्फे आपण नक्कीच करूयात आणि ती कादंबरी पूर्णपणे, संपूर्ण कादंबरी आपल्या चॅनलवर नक्की तुम्हाला ऐकायला मिळू देत. लवकरात लवकर अशी आशा आणि इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. भेटत राहू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.